हॅलो गाइस, तुम्ही कशा आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहे पावभाजी. तर मग त्याच्यासाठी आपण ह्याला छिलून घेऊया. ते मी तुला कापून देते लाडकं. तर बघू शकता गाइस, हे असं छिलून घ्यायचं. बीटरूट, ते बटाटा पण असा सोलून घेऊया. बटाटा पण असं छिलून घ्यायचं. साल काढून घ्यायचं. छिलून काय असतं? ते 2 बटाटे घेतले, ते शिमला मिरची, घेतलं, ते त्याचं साली काढून घेतले. 1 बीट घेतले, टोमॅटो, शिमला मिरची आणि फ्लावर. आणि इकडं कांदा घेतला बारीक करून. अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा घेतली. आता हे बटाटा चांगलं सोलून घ्यायचं. दोन्ही सगळ्या भाज्या कापून घेऊया. आता फ्लावर, शिमला मिरची कापून घेतला. 1 वाटी वाटाणा. सगळं चांगल्या भाज्या धुवून घ्यायच्या. अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल मिरची पावडर, कलरची ही चटणी घरगुती. हे बीट घेतलं, बारीक चिरलेला टोमॅटो, जरा मोठा चिरलेला हा तेलात भाजायचा चांगला. आता कांदा टाकून घेऊया पहिले. डायरेक्ट कुकरलाच लावून टाकायचं. आता पावभाजी मसाला एवढेचा घेतला. आता कुकरमध्ये तेल टाकायचं 1 पळी. तेलातच बटर टाकायचं. ते बटर पण तेलातच टाकून घ्या. 1 चमचा बटर घेतलं. आता याच्यात जिरं टाकून घ्या. थोडेसे जिरे टाकायचे. जिरे टाकले चांगलं तडतडून घ्यायचं. मग त्याच्यात कांदा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा जरा लालसर कलर असतो टाकून भाजायचा. टोमॅटो टाकून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो. मीठ टाकल्यानंतर चांगलं भाजतो. कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं. आता मी मीठ अंदाजानं टाकलं. त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे. गरम मसाला, लाल मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा केलेली सगळीच टाकायची. चांगला हलवायचं. बारीकच गॅस ठेवायचा. आता पावभाजी मसाला पण टाकायचा. आता ही घरगुती चटणी केली ते पण टाकायची. हा पावभाजी मसाला अर्धाच टाकायचा, अर्धा नंतर टाकायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचा मसाला. तेल असं दिसतं सारखी. आता 2-3 वेळा भाज्या धुवून चांगल्या घ्यायच्या. आता मी थोडंसं पाणी ओतून घेतलं. 5 मिनिटाला असं जरा चटचटून घ्यायचं. तेल चांगलं सुटलं आहे, दिसत असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या सगळ्या. सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये. सगळ्या भाज्या टाकून घेतल्या. ते आता चांगला हलवायचा, ह्याला एकजीव करायचा ह्याचा. आणि ह्याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी वाटून द्यायचं. आणि इथं पावभाजी मसाला मग अर्धाच टाकलेला, तो आता सगळाच टाकून द्यायचा ह्याच्यामध्ये. इथं 1-1.5 ग्लास पाणी वाटून घ्यायचं. 1.5 ग्लास पाणी बरोबर येतं. अंदाजानुसार लागलं तर नंतर गरम पाणी होतं, हे करू शकता. थोडंसं अजून पाणी लागतं ह्याला. थोडंसं पाणी लागतं अजून ह्याच्यामध्ये. म्हणजे 2 ग्लास इथं पाणी मला लागलं आहे. आता ह्याला शिट्ट्या करायच्या, 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याला. आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आपल्याला. 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्यामध्ये. ते 4 शिट्ट्या झाले, ते खोलून बघूया आपण. आता ह्याला स्मॅश करायला लागेल. इथं पाव आणले, ते पाव पण तूप बटर लावून जरा गरम करूया मस्तपैकी. मग इथं बघूया आपण. भाजी चांगली शिजल्या. त्याला स्मॅश करून घेऊया. ते मोठं काय नाही, ते बारीक होईल. ते स्मॅश करायचं असं बारीक करायचं ना.
आता सगळे मस्त एकसारखे हलवून घ्यायचे. ते आपली स्मॅश करून भाजी. आता इथं 2 कांदे घेतले ते पावभाजीवर खायला. कोथिंबीर पण आपण कापायची ते कोथिंबीर कांदा वरण घ्यायला. पाव पण गरम करायचं, मधनं कापायचं, बटर लावून गरम करायचं चांगलं. आता कोथिंबीर काढते. कोथिंबीर बस झाली आपल्याला दोघींनाच. आता मस्त आपली पावभाजी तयार झाली बघू शकता. आता कांदा कोथिंबीर कापून घेते. बारीक कोथिंबीर अशी कापून घ्यायची. तसाच कांदा पण बारीक एकदम कापून घ्यायचा. बघा गाईज मला कामाला लावते आहे. खायचं म्हणलं कामाला लावायलाच लागतं ना. येते का कापायला? थांब मी कापून देते. नाही का आता इथं मीडियम आकाराचा आहे कांदा कापून घेऊया. मी 2 घेतले ते. किती पटापटा कापतेस. नंतर पाव गरम करूया आपण. कांदा झालेच कापून, थोडासाच राहिला. तर इथं मी पावाच्या लाद्या घेतल्या ते. आता हे आपण कापून घेऊ मधनं. मस्त बटर टाकून गरम गरम भाजायचं आणि गरम गरमच खायला घ्यायचं. बटर काढलं नाही, बटर काढायला लागलं फ्रीजमध्ये. आता बटर घेतले. आता थोडंसं टाकून घेऊया आपण. मस्त गरम करूया पाव. गॅस चालू करते. तोपर्यंत काढतात ती भांडी घासून टाक. मी नाही घासणार. मग कोण घासणार? तू. मधनं मस्त कापून घ्यायचं पाव. मस्त बटर टाकायचं, मस्त भाजून घ्यायचं. मस्त 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 मस्त. तर गाईज बघू शकता इथं मम्मी आता पाव गरम करते. 2 करायचं. 2 पाव गरम करायचे. बघू शकता गाईज तुम्ही. आता इथं बटर संपलेलं आहे तरी पण घुसमटून लावायचं. जरा टाकत्या बटर बघ जरा. हो आत्ता टाकलंच मी. बोल. इथं मम्मी माझं ताट रेडी करायला लागल्या. बघू शकता गाईस. ह्याच्यात पावभाजी आपली भाजी स्टीलची क्यूटशी वाटी. आता भाजी देते आणि पाव देते. ह्याच्यात भाजी, त्यात पाव, इथं ह्याच्या बटर आणि चीज आणि इथं कोथिंबीर कांदा. हे बघू शकता भाजी आपली. लांबच ठेव. मस्त मस्त भाजी मम्मीने बनवली. बघू शकता. तोंडाला पाणी. त्याच्यावर जरा बटर टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर जरा चीज खिसून टाकायचं. चीज अजून काढलेलं. काढ ना ग जरा. कांदा आपला कांदा तिखट असेल ना. असं सजवून देते तुला ताट. ओके मा. ओके. कोथिंबीर हे पण काढ लागलीच. चीज नंतर टाक ना. मस्त लाडाचं ताट चालू दाखव जरा. मी चीज चीज टाकायचं आहे ना तुला? हो चीज मग तिथं ठेव खाली. खिसून टाकायचं त्याच्यावर. खिसणी घे खिसणी. पडतंय का? पडतंय. बस झालं. चीजी पावभाजी. बस लय नाही टाकायचं. मगर क्यू. आता हे खाली. हां आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. बघ कशी झाली आणि सांग कशी झाली ते. फुकून खा नाही तर जे भाजून तोंड. एक नंबर. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय.